आणि नवीन जनगणनाची ऑफिशियल वेबसाईट मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. याबद्दलही कोणताही प्रश्न असेल तर मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. 1 मे 2026 म्हणजेच महाराष्ट्र दिन. या ऐतिहासिक दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक कार्यक्रम पार पडले. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केवळ ध्वजारोहण केले नाही, तर आगामी काळात या शहराचा चेहरामोहरा बदलण्याच्या योजनांच्या घोषणा देखील केल्या आहेत. जनगणनेपासून ते महानगरपालिका इमारतीबद्दल एक विनोदी विधान. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संजय शिरसाट यांच्या भाषणामधील 5 महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया. नमस्कार, मी विशाल रासे आणि तुम्ही पाहत आहात रिपोर्ट विथ विशाल. मागच्या गुरुवारी अधिकृत देवगिरी मैदानावर महाराष्ट्र दिन हा सोहळा पार पडला. संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस बँड आणि विविध दलांच्या संलग्नाने वातावरण अगदी देशभक्तीचे झाले होते. शिरसाट यांनी आपल्या भाषणात सांगितले की महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा. या महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपल्या सर्वांचा सहभाग, सहकार्य नेहमी राहत आलेलं, आणखीन भविष्यात राहील याबद्दलची आत्मविश्वास आम्हाला सर्वांना आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि राज्याची प्रगती ही प्रत्येक नागरिकाच्या सहभागावर अवलंबून आहे. यावेळी विभागीय आयुक्त जी श्रीकांत आणि जिल्हाधिकारी विनोद गौडा तसेच इतर अधिकारी देखील उपस्थित होते. या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता जनगणना. 1 ते 15 मे दरम्यान हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. गणना हा एक प्रोग्राम महाराष्ट्र शासनाचा नाही तर केंद्रापासून हा सुरू झालेला प्रोग्राम आपण सुरू करत आहोत. या गणनामध्ये जे कुटुंब आहे त्याने स्वतःच माहिती स्वतः अपलोड करायचं आहे. त्यासाठी जी साईट दिलेली शासनाची, त्या साईटवर त्याने ते अपलोड करायचे आहेत. नागरिकांनी आपली माहिती सरकारच्या ऑफिशियल साईटवर स्वतःहून द्यायची आहे. यामध्ये घराची माहिती, स्वतःचे कुटुंब असे 33 प्रश्न असणार आहे. 16 मे नंतर सरकारी कर्मचारी व्हेरिफिकेशन साठी तुमच्या घरी येतील. 16 तारखेनंतर शासकीय अधिकारी कर्मचारी हा तुमच्या घरी येणार आहे आणि ती माहिती व्हेरीफाय करणार आहे. आणि शिरसाट यांनी खात्री दिली आहे की ही माहिती संपूर्णरित्या कॉन्फिडेन्शियल म्हणजे गुप्त ठेवली जाईल. माहिती ही गुप्तच राहणार आहे. कुणाला ही माहितीचा सोर्स कुठूनही उपलब्ध सुद्धा होणार नाही. पण आधार कार्ड लीक्सच्या एवढ्या बातम्या ऐकून मला तर वाटत नाही की हे खरं होईल. छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी त्यांनी अनेक कामं लोकार्पण केले. कचरा संचालनासाठी 4 नवीन गाड्या आणि 36 मीटर उंचीची फायर ब्रिगेड व्हॅन ही शहराला देण्यात आली. हा महिना आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आजच महानगरपालिकेतर्फे कचरा संकलन करण्यासाठी जवळपास 400 गाड्या, आता संध्याकाळी 6 वाजता तो लोकार्पणचा सोहळा अयोध्येनगरीला आहे. म्हणजे शहराचा पाणी प्रश्न. शिरसाट म्हणाले की तांत्रिक अडचणींमुळे पाणी पुरवठ्याला वेळ झाला असला तरी 15 मे पासून परत परिस्थिती नॉर्मल होईल आणि टाक्यांमध्ये पाणी चढायला सुरुवात देखील होईल. मॉनिटरिंग करत असल्यामुळे दरवेळेला आढावा द्यावा लागतो म्हणून जाणून बुजून कोणतेही डिले होणार नाही याची काळजी आम्ही घेतोय. परंतु 15 मे पर्यंत निश्चित काही टाक्यांमध्ये पाणी चढेल. राजकीय आघाडींवर त्यांनी बच्चू कडू यांचे शिवसेनेमध्ये येण्याला स्वागत केले. तसेच बच्चू कडू हा पहिला आमचा तालुका प्रमुख होता. शिवसेनेचं मूळ आहे, शिवसेना त्याचं. आणि म्हणून मग आता त्या पुन्हा जर स्वग्राही आलेला आहे, शिवसेनेत आलेला आहे,
त्याच्या आक्रमकतेचा, त्याच्या जे काही योजना आहेत, दिव्यांगाचा सारखे असेल, शेतकऱ्याचा प्रश्न असेल, त्यासाठी तो नेहमी आक्रमक राहिलेला, लढत राहिलेला. जुने महानगरपालिकेच्या इमारतीबाबत एक धाडसी आणि विनोदी विधान केले. ते म्हणाले की येथे आत्मीयता वास आहे. ही इमारत पाडून एक नवीन इमारत बांधली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले, ज्याची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. मला तर वाटते ते असं का म्हटले, कारण महानगरपालिकेचे अर्धे एम्प्लॉईज तर येतच नाहीत. त्यांना वाटले की ते आत्म्याला घाबरले काय. तर मित्रांनो, हे होते संजय शिरसाट यांचे महाराष्ट्र दिनाच्या भाषणातले प्रमुख मुद्दे. शहराचा विकास असो किंवा नवीन जनगणना पद्धत, प्रशासन आता डाटा ड्रिव्हन कामावर जास्त भर देत आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते? खरोखर महानगरपालिकेची इमारत नवीन बनली पाहिजे का? आणि नवीन जनगणनाची ऑफिशियल वेबसाईट मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल. याबद्दलही कोणताही प्रश्न असेल तर मला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर याला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये.